बघू किसताय. ए म्हातारे, ते मूर्तीचं काय हात? मी काय हात मूर्ती होय? नुसतं धरलं तर किती आरडतेस. आता काय करायचं बाबा, मी जर पाळलं असते तर तुझा मुरगाळा उतरवला असता मी. असं होय? मग मी उतरू का? येणारस का स्वतःचा स्वतःकडून उतरवतो? हे जेडे, अगं उघड की बारा बारा जरा. ते सगळं पैद भर आणि गरम करून लाव ग. लावलं पण नाही अजून मी. अरे किस्ता आरडाओरडा करतोयस, सोस की जरा. हा हे सोस ना, आणि निघालाय मिलिटरीत भरती व्हायला. ए म्हातारे, तुझं भरतीचं नाव काढ नको. ते शितलीचे तर मोळ उठले माझे. हाऊ लाव की जरा. हात मोडला असता तर विषय संपला असता. उद्या भरती आहे. एवढ्यानं होईल बरा. नाही बरा झाला तर बाम लावून देते. सगळ्यांचं खुळंब नुसतं. आणि नेमकी डागातच पडली. कशी पडली म्हणजे? झेललंस का काय हातात? अगं ह्यो कुठला झेलतोय तिला? ह्याला ती पेलायची वे, तिच्या उराव पडली. तिला काय बी नाही झालं, शेनच घेतला हात मुरगाळून. ए म्हातारे, स्टोऱ्या बनवू नको. हाऊ लाव की. ठीक आहे. होय ग, हं? लयच आरडतोय. हात बीत तर मोडला नसेल ना? नाही नाही, नुसतं मुरगळ आहे. बघा नाहीतरी एकाचं दोन व्हायचं. पाटील डॉक्टरांना दाखवलं होतं का? नाही. का? जीजी म्हणल्या काय गरज नाही. तर जीजीला काय कळतंय त्याच्यातलं? जीजी काय डॉक्टर आहे का? काय तुम्ही बी आता एवढा इवाळतोय म्हटल्यावर एक्सरे काढून बघायला पाहिजे होता. नाही नाही, हात मोडला असता तर अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं. आता काय घर डोक्यावर घ्यायची वाट बघणार आहे का तुम्ही? काय माणसं भरल्यात घरात एक एक. ही सगळं त्या पवाराच्या पुरीमुळे झालंय. काय लागीर झाली काय माहित. तुम्ही तर रोज नानासोबत येता ना? हो. त्यांना सांगा की समजू. नग नाना परत पोरीला काहीतरी शिक्षा करायची. पण बरं झालं अजिंक्यचा हात मुरगाळा. काय? अहो म्हणजे आता उद्या ती भरतीला जाणार ना, हात मुरगाळा म्हणजे कसं जातील भरतीला? काकी हळू की. अगं तेल तर मुरू दे की. आकी बाटली रीती केलीस की. अगं तेल मुरलेलं चांगलं असतंय. त्या निमित्तानं का असं, पण तुझं डोकं तर थंड राहील. हा म्हणजे मी गरम डोक्याची आहे वय? अगं तसं नाही, अगदीच गरम नाही, पण आपलं जरा वाईज कोमट. डोकं कधी कोमट पडतंय वय? काय काके? चांगलं चोपून तेल लाव ग, म्हणजे जरा शिक्षणात पण गती येईल. असं काय म्हणताय अक्का? अहो FY पास झाली की. अगं झाली, तर जे विषय राहिले त्याचं काय? भरणार आहे मी फॉर्म. कधी? अगं भरीन की, एवढी कसली घाई आहे? सौरभ सांगत होता का उद्या शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा. खरं आहे का? त्याला काय माहित? ते गुरव्याचा पप्या तुझ्याच वर्गात आहे ना? हो. मग तोच सांगत होता सौरभला. हे बघ शितले, उद्या तुला फॉर्म भरायचा असला तर भर, नाही तर सरळ आपलं आम्हाला सांगून टाक. तुम्हाला काय सांगू? हेच की बाई मला शिक्षणातलं काही जमत नाही म्हणून. अगं म्हणजे तुझ्या लग्नाचं बघाय बरं ना आम्हाला. का सारखी माझ्या लग्नावर येतीस? अहो अक्का, भराल की उद्या त्याला फॉर्म मध्ये. हे बघ शितले, उद्या तुला फॉर्म भरायचा असला तर भर, नाही तर नको भरू. पण या वेळेला काही एकाच झटक्यात पास झाली नाहीस
तर मी तुझं लगीन लावून देणारच आहे. अहो अक्का पण तिच्या कॉलेजचं काय? शिकल की सासरी जाऊन, नाहीतर तिचा नवरा शिकवल तिला. वाटल्यास आपण तिच्या शिक्षणाचा खर्च देऊ. पण शितले, या वर्षी जर का पास झाली नाहीस ना तर तुझं लग्न लावून देणारच आहे मी पुढल्या मे महिन्यात. बर का ग पोरीनो, मग तुम्ही आत्ताच ठरवून ठेवा कसली साडी नेसायची, कसली मेहंदी काढायची. हं? म्हणजे मग नंतर चर्चा नको. हे काकी, जर मी पास नाही झाले तर ती खरंच माझं लग्न लावल का? काय सांगावं बाय, मला तर आता अक्कांचंच टेन्शन यायला लागलंय बघ. अहो ह्या नुसतं लग्नाचंच घेऊन बसले ते. तुम्ही समजवा की त्यांना. त्यापेक्षा तू अभ्यास कर की, आणि पहिला उद्याच्याला साताऱ्याला जा बघ, आणि तू फॉर्म भर. या इकडं. आय मी तू रावले, मी उद्या उमरला चाललोय लग्नाला. जा की मग. मी तुझी परवानगी मागत नाही, तुला सांगतोय. मी बाहेर जाणार आहे, म्हणजे उद्या तुला दुकान बघायला लागेल. मला नाही जमणार. का? मी उद्या भरतीला जाणार आहे. अरे तुला कोण भरती करून घेणार आहे? आर्मी वाल. अरे मी वाले, आता भरती ओटी समजा राहू देत. आता काम धंद्याचं बघ काहीतरी. बघू. बघू नाही बघ, आणि जर जमत नसेल ना तर चालतं व्हायचं माझ्या घरामधनं. घरातनं? घराच्या बाहेर. आधी घरात हो, मग जिथनं व्हायचंय तिथनं हो. आता तर मी तुम्हाला भरती होऊनच दाखवत असतो. दाखवलं तर आनंदच आहे, पण नाही झालं तर काय करशील? नाही कसं होणारच आहे मी भरती. मला लय कॉन्फिडन्स आहे, आणि नाही झालो तर तोंड दाखवत नसतो. चॅलेंज आहे माझं. चॅलेंज आहे माझं. अहो काय चॅलेंज करत बसला या? जातोय तर जाऊ दे की भरतीला. बघू की उद्या काय करतोय ते. बघाच. बघतोच की उद्या काय करतोयस ते, काय दिवा लावतोयस ते बघतो की. काय तुम्ही पण नादाला लागता हो त्याच्या? खरंच हाकताय ना दादा. महाराज आशीर्वाद असू दे.